नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला आणि त्यांच्या भविष्याविषयी त्यांना सांगण्यात आलं. त्यांच्याविषयी बऱ्याचशा लोकांनी वही दिलेली आहे. पण आमचं जे भोई समाज मच्छीमार कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे, तर मच्छीमारमध्ये इतर लोक येतात, तर आम्हाला ते भोई समाज कल्याण मंडळ म्हणजे त्या जे कमकुवत भोई समाजाचे लोक आहेत त्यांना हे लाभ मिळेल. तर ते भीमाभोई जे कल्याण मंडळ केलेलं आहे ते स्पेशल भोई समाजाचं नाव करण्यात यावं, जेणेकरून ते भोई समाजाला फायदा होईल. ही आमची एवढी हे आहे. 10वी आणि 12वी व जिल्ह्यातील जे काही नोकरी लागलेले कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार करण्याचा मनोदय जिल्हा अखिल भारतीय भोई समाज सेवा संघटनेचे जिल्हा समितीने घेतला होता. ते यशस्वी पार पडला. आणि विशेष म्हणजे आमच्या समाजातील जे काही अडचणी आहेत ते आमचे गजानन सोरटे जे महासचिव आहेत भारताच्या अखिल भारतीय भोई समाज संघटनेचे भारताचे महासचिव आहेत, त्याच्याकडे पूर्ण जबाबदारी आहे. जर समजा आमच्या भोई समाजाला जर सिडकोची जागा मिळणार गेली, माझ्या स्वतःच्या प्लॉटिंग मधली सिडकोची 133 गट नंबर मधील 6 गुंठे म्हणजे जवळपास 65 लाखाची जमीन मी समाजाकरता हॉस्टेल बांधण्यासाठी देण्यास तयार आहे. नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्याच्या वतीने जो हा आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आलेला आहे, तो अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि मुलांना जे आज मार्गदर्शन दिलेलं आहे, जे की बालाजी थोटवे सर असतील, नागडा सर असतील, अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आज जे गुणवंत विद्यार्थी आहेत यांनी भावी वाटचालीमध्ये किंवा भविष्यामध्ये काय केलं पाहिजे किंवा ते कशा प्रकारे घडले पाहिजे, अशा पद्धतीचं जे नामांकित आहेत, जे शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, अशांच्या माध्यमातून आपण त्यांना आज ज्ञान दिलेलं आहे की तुम्ही 10वी नंतर काय केलं पाहिजे, 12वी नंतर काय केलं पाहिजे, तुम्ही जीवनात सक्सेस कसे होणार आहात, याविषयी आज अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने नांदेड जिल्हा संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने जो की हा गुणवंतांचा सत्कार पार पडलेला आहे. यामध्ये जे सामाजिक राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी, मराठवाडा पदाधिकारी तसंच जिल्हा पदाधिकारी या सर्वांनी उपस्थित राहून, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील या शहरामधील 2 जे आमदार आहेत, आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि आमदार आनंदरावजी बोंडारकर साहेब यांनी सुद्धा उपस्थिती लावून जे आमच्या समाजाचे प्रश्न आहेत, जे की मच्छीमारांचा प्रश्न जो आहे, कल्याणकारी मच्छीमारी महामंडळ तयार केलेलं आहे, त्यांना भरीव निधी देण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये पाठपुरावा करावा. तसेच या नांदेड शहरामध्ये एवढा मोठा समाज असताना जिल्ह्यामध्ये या शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक पुढील शिक्षण घेण्यासाठी शासकीय कोट्यामधून किंवा आमदार फंडामधून एक वसतिगृहाची निर्मिती करावी आणि त्यांनी ते मान्य केलं. आम्ही आमच्या पद्धतीने जागा शोधून आम्ही इथे एक वसतिगृह देणार, अशा दोघांच्या वतीने आश्वासन देण्यात आलेलं आहे. संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी जे समाजातले आमचे आहेत आणि गुणवंत जे विद्यार्थी आहेत त्याचा आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वे केला आणि सर्वे केल्याच्या नंतर गुणवंत विद्यार्थी कुठे कुठे आहेत की ज्यांनी 60% वरती मार्क घेतलेत, परंतु आमच्या समाजामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की 100% सुद्धा गुणवंत विद्यार्थी आम्हाला मिळालेत आणि 100% त्यांनी मार्क घेतले असे आम्हाला जवळजवळ 10 ते 15 विद्यार्थी मिळालेत. असे एकूण जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थी की ज्यांनी 80% जास्त मार्क घेतले आणि त्याच्यामधून 100% घेणारे 15 विद्यार्थी आम्हाला मिळालेत. असे आमचे पाल्य जे या ठिकाणी गुणवंत म्हणून आलेत आणि यांचा गावोगावी जाऊन आम्ही सत्कार करणार आहोत. परंतु आज या ठिकाणी आम्ही नाविन्यपूर्ण जे काही आमचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि गुणवंत विद्यार्थी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं. या कार्यक्रमामधून आम्ही बऱ्याचशा आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहेत. त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये जर कुठे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जाण्याची जर तरतूद किंवा ही जर त्यांची निष्पन्न झाली तर आम्ही त्या ठिकाणी त्यांचा जो काही खर्च आहे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेतर्फे त्यांना जिथे जिथे काही मदत लागेल तिथे तिथे आम्ही सातत्याने त्यांना मदत करणार आहोत. भोई समाजाचा मच्छीमारांचा जो काही प्रश्न आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. आता शासनाने सध्याच एक शिफारस काढलेली आहे, त्याच्यावरती समाज बांधवांनी आमच्या त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी समिती केलेली आहे त्या समितीमध्ये समाज बांधव हा कोणी नाही आहे,
परंतु त्या समाजामध्ये जे मच्छीमार संघाची जी माणसं आहेत की ज्यांना मच्छीमारी मधलं जे काही तत्वज्ञान आहे किंवा त्यातली माहिती आहे असे लोक तिच्यामध्ये घेण्यात यावं असे आम्ही शासनाला एक पत्राद्वारे कळविलेलं आहे. नाही, इथे वसतिगृहाच्या याच्यामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की बा जी काही गायरान जमीन असेल त्या गायरान जमीन कुठे कुठे आहे त्याचा आम्ही शोध घेणार आहोत. परंतु त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं आम्ही आमच्या पद्धतीमध्ये माहिती घेतलेली आहे. सिडकोची जी काही या ठिकाणी योजना आहे आणि सिडकोचा जो काही प्रकल्प आहे त्यामध्ये गायरान जमीन खूप आहे. त्यामधलं जर आम्हाला आमदार साहेबांनी त्या वसतिगृहासाठी सिडकोच्या वसाहती ज्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि तिथे गायरान जमीन खूप आहे त्याच्यामधून जर आम्हाला वसतिगृहासाठी दिलं तर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था ही त्या माध्यमातून तिथे वसतिगृह बांधण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेल.